गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अखेरचा निरोप दिला जातोय, त्याबद्दलच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत। पण आता थोडं राजकीय घडामोडींकडे सुद्धा वळूया। प्रियंका गांधी खुद बुला रही हैं, तुम अपनी बातें कर रहे हो। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज ते वाराणसीमध्ये गंगा यात्रा करतायत। 140 किलोमीटरच्या या यात्रेला काही वेळातच सुरुवात होतीये। गंगा किनाऱ्यावरच्या गावांमध्ये सुद्धा त्या जातील, तिथल्या जनतेचं म्हणणं ऐकून घेतील। ही यात्रा 20 मार्च पर्यंत चालणार आहे। आवश्यक त्या ठिकाणी बस आणि ट्रेन मधून सुद्धा प्रियंका गांधी प्रवास करणार आहेत। गंगा यात्रा सुरू करण्यापूर्वी त्यांनी गंगा पूजनही केलं आणि थेट उत्तर प्रदेशमधल्या जनतेला भेटण्यासाठी प्रियंका गांधी यांनी ही यात्रा काढलेली आहे। उत्तर प्रदेशमधल्या प्रचारासाठी प्रियंका गांधींनी हा प्रचाराचा एक आगळाच फंडा या निवडणुकीमध्ये आचरणात आणलेला आहे। गंगा पूजन करून त्यानंतर गंगा यात्रेला त्या निघालेल्या आहेत आणि गंगा यात्रेमध्ये उत्तर प्रदेशच्या सामान्य जनतेला भेटण्यावर त्यांचा भर असणार आहे।